जनतेचा। ओतूर नारंगाव रस्त्यावर धोलोड येथे 48 तासात दुसरा अपघात। आपण चॅनलवर नवीन असाल तर शिवनेरी माझा या चॅनलला सबस्क्राइब करा। ओतूर नारंगाव महामार्गावर धोलोड परिसरात कारचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। MH14BX 5298 नंबरची कार भरधाव वेगाने नारंगावच्या दिशेकडून येत असताना कारचा वेगावर नियंत्रण न झाल्यामुळे गाडी थेट घरामध्ये घुसली। सुदैवाने घरामध्ये कुणी नव्हते। या अपघातात कारमधील प्रवासी जखमी झाले असून ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर किरण जाधव यांनी जवळील रुग्णालयात दाखल केले आहे। घटनेची माहिती कळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पोलीस हवालदार सुरेश गेंगजे, संदीप भोते, श्याम सुंदर जायभाई, मयुरी खोसे, शुभम काशीद दाखल होऊन पुढील चौकशी चालू आहे। या अपघातात वाहन घरात घुसल्यामुळे घराची व वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। हा 48 तासात दुसरा अपघात असून तेथील नागरिकांनी रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची मागणी केली आहे। शिवनेरी माझा ओतूर। ते कडीपत्त्यात झाड आहे का ते मामा उभा का तिथं गाडी होती तिथून तिथून आणली गाडी समोर बोनेटच्या आले होते येणार गाडी तिकडे होती लावलेली ती मामाची गाडी उभी होती ना म्हणजे कडीपत्त्याचं झाड आहे तिथं ते काय ते पेरूच्या झाडावर गाडी आली पहिलं झाड सगळं तोडली ती गाडी लय लांब होती तिकडे ते झाड आहे का त्या झाडाच्या पलकर गाडी होती हा बोला ना गाडीच कंट्रोल झाली हा गाडी कंट्रोल नाही गाडीच कंट्रोल झाली जास्त स्पीड होती कसं झालं काय पाहिलं तिकडून गाडी आली कोणीच नव्हतं आडवून मी इकडे रस्त्याला निघाले गाडी लगेच अशी आली पण तिथून गाडी इथवर आली ही गाडी रोड रस्त्याला होती अशी साईडला होती पण वेगाने होते का ती मोठी गाडी एवढी वेगाने नव्हती पण कस काय त्याच्याकडून झालं असं काही राम झालं पण मी पाहिले त्याला आडवं कोणी गेलं नाही काहीच नाही आणि ही जी टू व्हीलर आहे ही गाडी कोणाची टू व्हीलर आमचीच आहे स्वतः. कोणाला लागलं का काय टू लागलं व्हीलर नाही गाडी उभी होती घरात कोणी नव्हतं हा राहणारी मंडळी ही सगळी राहणारी मंडळी पण ह्या घरात कोणी नव्हतं। पहिलं आल्या हिलाच विचारलं घरात कोणी होतं का ते म्हणले घरात कोणी नव्हतं बरोबर ना हा नाही ना तो पोलीस नाही ना ड्रायव्हरच ते काय माहिती ड्रायव्हर लागले का नाही लागले काय माहिती ड्रायव्हर कुठे कशी आली गाडी काय सांगते आली अशी डायरेक्ट इकडनं आली इकडून आली ती गाडी पहिल्या गाडी गाडी आली आणि मोटरसायकल ती जी होती ना ती रस्त्यावर होती आणि ते इथं राहतात हे बघ इथं समोर हा तिथून तिथंच राहते तेव्हा त्या पत्राच्या पडली होती आता ड्रायव्हरांनी ते निघून गेले गाडीत माणसं होते का किती होते काय सांगते एक ड्रायव्हर होता हा एक बाई होती एक छोटा मुलगा होता हा ते 4 माणसं होते कसं काय झालं शकतं झोपेच्या याच्यात झालं झोपेत नाही गाडी आली तिथे गाडीला घुमवायला गेले ते गाडी लावली होती टू व्हीलर त्यांनी इकडे घेतली तिथे घातली गाडी डायरेक्ट शेड मध्ये गेली टू व्हीलर ना तिथून ओढत आहे ना डायरेक्ट इथपर्यंत आणली गाडी तिथून तिला उडवलेलं टू व्हीलरला तिथून डायरेक्ट इथपर्यंत ओढत आणली लावलेली होती गाडीचा डायरेक्ट पत्रात घुसली. कोणाला काय नाही इजा हानी वगैरे नाही झाली कोणाला काही. ते घरात जी गाडी गेली तिथे माणसं वगैरे होते का कोणी नाही माणसं नव्हती काय तिथं राहायला असं आहे काय जीवित हानी नाही झाली मी बसली होती म्हणलं इकडे साईडला गेली मी तुम्ही बाहेर होते ना लहान मुलं वगैरे नव्हतं ना कोण घरात मग ते नुकसान झालंय घराचं भरपूर तुमच्या अपेक्षा काय आहे ड्रायव्हरनी भरून दिलं पाहिजे का नुकसान दिलं पाहिजे ना गाडीचं तर काहीच ठेवलं नाही इकडे लांबून नका ना बोलू इथं येऊन बोला
बोला काय म्हणणं आहे तुमचं? गाडी भरून दिली पाहिजे आणि हे घर पण भरून दिलं पाहिजे. बिलेल बिलेल होते. आता गाडी आपल्याला काय दिसले, फक्त गाडी तिकडून येताना मी बैठेन की गाडी आमची वडीत आणल्यावरती इकडे घुसली. ही गाडी रस्त्याला उभी होती. ही गाडी चालू नव्हती. ही गाडी चालू नव्हती, गाडी रस्त्याला उभी होती. त्यांच्या गाडीला स्पीड होती. घरातले कोणाला काय लागली? नाही, घरात बाई होती, ती नेमकी बाहेर आली इथं आणि ती गाडी आतमध्ये होती. मी इथं बसलेलो आहे बरं. तुमचं घर आहे का? जे घर आहे तुमची काय अपेक्षा आहे? आमचा खर्च भरपाई पाहिजे आमची म्हणाली. घराचं नुकसान झालंय. आज आमची माणसं असते तर जागेवर गेली असते घराने लेकरं बाळं असते तर मग- गाडी तुमची का टू व्हीलर? एक एक बोला काय बोलता बोला. आम्हाला नुकसान पाहिजे भरपाई. आमची माणसं असते घरात, आमच्या जागेवर गेली असते लेकरं बाळ, त्याची कुणी भरपाई केली असते? आज नव्हते म्हणून बरं झालं. हा, आज नव्हते, देवाची कृपा झाली, नव्हते म्हणून शनी. जर असतेच तर काय करायचं होतं? आज आम्ही कुणाकडून काय मागायचं होतं? तुम्ही या घरामध्ये तुमचं काय म्हणणं आहे मग? आमची पण आम्हाला गाडी भरपाई पाहिजे. तुमची गाडी तुटली का? हो. गाडी चालू होती का जागेवर? जागे होती, फार चालू साईडला होती होती गाडी. हा चालू होती, पण इथं कामाला गेले ते गाडी इथं काम लावून करीत होते. अरे केलं होतं ते ऍक्सिडेंट झाला नाही तर आम्ही गरीब माणसं इथं, आम्ही काय एवढे हे नाही तर आम्ही पोटच भरायला आलेलो इथं. आज आमच्या माणसाचं काय झालं असतं तर काय घ्यायचं होतं कुणाकून? व्हॉट्सअपला पाठवलं. त्याच्यामध्ये हा फॅमिली आणि हे बघा हे राहतात त्या घरामध्ये ही फॅमिली राहते. नाही ना, अहो पण घरात असते तर काय घरात झालं नव्हते का असतं? तुम्ही? नाही ना, 5 मिनिटांनी बाहेर निघली आणि लगेच तेवढं झालंय. त्याची गाडी फास्ट होती का? हा, गाडी फास्ट होती गाडी. मला असं वाटलं का नाही? वाटलं म्हणजे काय रस्ता पुढं त्यावेळेस अशी गाडी होती, म्हातारा माणूस होता, एवढी गाडी चालू होती हवेवरून. मग गाडीचा माणसं सुद्धा 2 म्हातारे होते, 2 माय बाप होते आणि तो लेक होता. एवढी तेव्हा सुद्धा त्याचं सुद्धा वय आहे. एवढी गाडी चालवी नसते काय? हा, गाडीची स्पीड किती असते विचार करा. स्पीड म्हणजे काय सेकंद मध्ये गाडी घरात घुसली. आज त्याची सुद्धा म्हातारे माणसं मागं उभा होत्या. त्याचं काय झालं असतं तर इथं लेकरं बाळ घराने असते तर उद्या काय झालं असतं? हे काय केलं असतं? हा, आज सारखे लेकरं बाळ इकडची तिकडची इकडे येते. बरं एवढा कटाडे 2-2 3-3 गाड्या जायचे हे करते तरी बी यायला रस्ते पुराणात म्हणल्या. आज पोरं सोरं असते, फास असते म्हणजे साहजिक होतं. आज तुमचं वय झाले तरी तुम्ही एवढी फास्ट गाडी चालविता. आज जाग्या भुगा झाली असती बाई.